बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या येवला तालुक्यात तीव्र पाणी टंचाई आता निर्माण झाली आहे। पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे विखरणी इथले शेतकरी बापू शेलार यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेल्या डाळिंब बागेवर कुऱ्हाड चालवलेली आहे। पाण्याअभावी ही बाग जगवणं शक्य नाहीये आणि त्यामुळे या शेतकऱ्यानं 1.5 एकरावरची तब्बल 300 डाळिंबाची झाडं तोडून टाकली आहेत। तर या संदर्भात या शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी पाहूयात। नाशिकच्या येवल्यात मे महिन्यात तीव्र पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत। अशातच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर आता कुऱ्हाड चालवल्याचं चित्र आपण हे पाहतोय। विखरणीतील शेतकरी बापू शेलार यांनी आपल्या जवळजवळ 1.5 एकर बागेवर ही कुऱ्हाड चालवली आहे। 300 झाडांची लागवड केली होती आणि असे असताना एक पहिल्या वर्षी चांगलं उत्पन्न मिळालं, मात्र दुसऱ्या वर्षी पाण्याची तीव्र टंचाई जाणवल्यामुळे या शेतकऱ्याने आता ह्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, तुम्ही ही कुऱ्हाड चालवताय? मे महिन्यात पाणी टंचाई, पिण्यालाही पाण्याचे वांदे आणि शेतीलाही पाणी नाही। मग त्या कारणाने आज डाळिंब बाग तोडतोय, लायला जसं बाग तोडतोय। काय मागणी म्हणजे चांगला भाव असताना काय? डाळिंबाला आज चांगला 200 रुपये किलो पर्यंत भाव मिळतोय, पण पाणी नसल्या कारणाने शेततळे आटले, विहिरीला पाणी राहिलं नाही, टँकरने पाणी आणून बघितले, पण बाग जगवणं शक्य नाही। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।